बहुपदी याचा अर्थ काय किंवा रेषीय समीकरणे म्हणजे काय, आपण जे आपल्या धड्याचं जे नाव आहे ते आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरणे. तर दोन चल म्हणजे काय ते आपल्याला कळलं. दोन चल म्हणजे दोन इंग्रजी अक्षर वापरलेली असणार त्या समीकरणामध्ये. दोन चलातील रेषीय समीकरण. त्याच्यामध्ये दोन चल म्हणजे कोणते तरी दोन इंग्रजी अक्षर एक्स वाय वापरले असणार किंवा ए बी वापरले असणार किंवा एम एन वापरले असणार. अशी दोन चल असणार तुमच्या समीकरणांमध्ये. आणि रेषीयचा अर्थ फक्त कळला पाहिजे. रेषीय पण आहे एक शब्द, दोन चलातील रेषीय समीकरण. तर रेषीय म्हणजे काय, तर रेषीय म्हणजे आपल्याला जी समीकरणं दिली असणार त्याच्यामध्ये चलाचा घातांक, म्हणजे आता समजा मी असं तुम्हाला समीकरण दिलंय बघा. एक समीकरण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. एक्स चा वर्ग अधिक वाय बरोबर 2. आता याच्यामध्ये दोन चल आहेत. दोन चल आहेत, दिसतात दोन चल. चल दिसतात दोन. थम्सअप करा. मी जे प्रश्न विचारेन त्याला तुम्ही असं असं करून उत्तर देऊ शकता थम्सअप करून. दोन चल कोणती आहे तुमच्या समीकरणामध्ये, जी तुम्हाला मी समीकरण इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये जे चल आहे एक्स आणि दुसरं चल आहे वाय. म्हणजे इथे दोन चल आहेत आणि हे समीकरण सुद्धा आहे. समीकरण का, समीकरण का, कारण मध्ये तुम्हाला बरोबरचं चिन्ह दिसतंय. म्हणजे ज्या एक्सप्रेशनला किंवा ज्या आपण दोन बाजू असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू, अशा दोन बाजू असणारे जे आपलं एक्सप्रेशन असतं त्याला आपण समीकरण असं म्हणतो. समीकरण म्हणून इथे हे समीकरण आहे कारण मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. समीकरण पण आहे. मग रेषीय आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं असतं, चलाचा घातांक बघायचा. चलाचा घातांक. आता इथे चलाचा जो घातांक आहे, एक्स एक चल आहे आणि दुसरं चल वाय आहे. मग एक्स जो चल आहे त्या चलाचा घातांक तुम्हाला किती दिसतोय, एक्स चलाचा घातांक किती दिसतोय, 2 आहे. बरोबर आहे. आणि वाय चलाचा घातांक किती दिसतोय. आता चलाचा घातांक म्हणजे डोक्यावर काही नाहीये म्हणजे 1 आहे. चलाचा घातांक जो आहे ना तो 1 पाहिजे. 1 दोन्ही चल जी असणार आहेत त्या दोन्ही चलाचा घातांक हा 1च पाहिजे. पण इथे जे मी समीकरण लिहिलेलं आहे, म्यूट करा, आवाज येतो. रामगड आश्रमशाळा म्यूट करा सर. हा, तर दोन चलातील रेषीय समीकरण होण्यासाठी रेषीय याचा अर्थ काय, तर चलाचा जो घातांक आहे तो 1 पाहिजे. 1 च्या व्यतिरिक्त 2, 3 नाही चालणार. मग इथे हे जे मी समीकरण दिलंय हे दोन चलातील समीकरण आहे, पण ते दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये. कारण याच्यामध्ये चलाचा जो घातांक आहे तो 2 आहे एक्सचा, वायचा 1 आहे. वायचा 1 बरोबर आहे, पण एक्सचा जो घातांक आहे तो 2 आहे. त्यामुळे या समीकरणाला मी रेषीय समीकरण नाही म्हणू शकत. हे दोन चलातील आहे आणि दोन चलातील समीकरण आहे, पण दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये. कारण रेषीय होण्यासाठी चलाचा घातांक, दोन्ही चलाचा घातांक 1 पाहिजे. 1 म्हणजे एक्सचा पण घातांक 1 पाहिजे आणि वायचा पण घातांक 1 पाहिजे. कळलंय. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रेषीय समीकरणे. त्याच्यामध्ये चलाचा घातांक हा 1 असतो. जसं आपण अशी समीकरण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2x अधिक 3y बरोबर 4, 5x वजा 4y बरोबर 6, अशी जी समीकरण आहेत याच्यामध्ये बघा एक्सचा जो घातांक आहे हा इथं घातांक म्हणजे डोक्यावर हा 1 आहे सगळीकडे. इथे पण एक्सचा घातांक 1 आहे, इथे वायचा पण घातांक 1 आहे.
बघा इथे एक्सचा घातांक 1 आहे, वायचा घातांक 1 आहे, त्यामुळे याला आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकतो. त्यानंतर या समीकरणाला सुद्धा मी दोन चलातील रेषीय समीकरण म्हणणार आहे, कारण सगळ्यामध्ये चलाचा जो घातांक आहे तो काय असणार आहे? 1 आहे. चलाचा घातांक काय आहे? 1 आहे. त्यामुळे त्याला आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकतो. ज्याच्यात पण चलाचा घातांक 1 असणार आहे त्याला आपण रेषीय समीकरण. याच्यात बघा हे पण दोन चलातील रेषीय समीकरण आहे, कारण तिथे चलाच्या डोक्यावर आहे ना, डोक्यावर काही नाहीये म्हणजे 1 घातांक आहे. त्यामुळे हे जे समीकरण आहे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. याच्यामध्ये 5 आहे, 6 आहे आणि 9 आहे. तर यांना काय म्हणायचं माहित आहे? यांना हा 5 जो आहे याला एक्सचा सहगुणक म्हणायचं. बघा घातांक वेगळा, सहगुणक वेगळा. मुलांनो, घातांक म्हणजे तुमची संख्या. आता दोन्ही मध्ये एक्स आणि वायचा जो घातांक आहे तो 1 आहे, आणि घातांक 1 आहे म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो? घातांक 1 असल्यावर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात घातांक. चलाचा घातांक हा जर 1 आहे, दोन्ही चलाचा घातांक जर 1 आहे तर त्याला काय म्हणायचं? कोणत्या प्रकारचं समीकरण? चलाचा घातांक 1 आहे तेव्हा रेषीय समीकरण. मग दिलेलं जे तुम्हाला स्क्रीनवर जे दिलंय समीकरण ते रेषीय समीकरण आहे की नाही? आहे. समीकरण रेषीय आहे ते, कारण त्याच्यामध्ये दोन्ही चलांचा डोक्यावर घातांक जो आहे तो काही नाहीये दिलेला आहे म्हणजे तो 1 आहे. जर काही तुमच्या डोक्यावर काही नाही दिलंय तर त्याच्या डोक्यावर 1 असतो. आता हे पण समीकरण जे आहे हे पण दोन चलातील रेषीय समीकरण. कळलं? मग घातांक 1 असेल तर रेषीय समीकरण, बरोबर. आणि सहगुणक वेगळी. सहगुणक जे मी बोलते ते सहगुणक म्हणजे चलाला लागून जी संख्या असते ती. जसं 5 एक्सला लागून जी संख्या आहे ती 5 आहे. हा जो 5 आहे त्याला एक्सचा सहगुणक म्हणायचं. सहगुणक, कोइफिशियंट. एक्सचा सहगुणक 5 आहे आणि वायचा सहगुणक 6 आहे. आणि 9 जी आहे इकडे उजवीकडे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला मध्ये बरोबरचं चिन्ह दिसतंय. या बरोबरच्या चिन्हामुळे समीकरणाचे दोन भाग होतात, एक डावी बाजू आणि दुसरी असते उजवी बाजू. बघा हे कळलं पाहिजे, कारण आपल्याला पुढे जाऊन गणित सोडवायचे. त्यामुळे सहगुणक काय, स्थिरांक काय आहे हे पण माहित पाहिजे. तर एक्सचा सहगुणक 5 आहे, वायचा सहगुणक 6 आहे, आणि समीकरणाच्या उजव्या बाजूला, उजवी बाजू म्हणजे ही बाजू इकडची, बरोबर चिन्हाच्या, जसा आपला उजवा हात आहे, हा उजवा हात आहे माझा, तो उजवीकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 9 आहेत. मग त्याला आपण स्थिरांक असं म्हणतो. स्थिर संख्या आहे ती. त्याच्याबरोबर चल नाहीये, याच्याबरोबर चल नाहीये कोणतंच. या दोन पदांबरोबर चल आहे. हे जे दोन सहगुणक आहेत त्यांच्याबरोबर चल आहे. एक्सचा सहगुणक 5 आहे, वायचा सहगुणक 6 आहे, आणि 9 जो आहे तो उजवीकडे आहे, जी स्थिर संख्या आहे. कळलं एवढं? आता 9वी मध्ये आपण ही गणितं कशी सोडवायची हे शिकलो होतो. म्हणजे ही गणितं सोडवायला आपण शिकलो होतो. बघा 9वी मध्ये एकच पद्धत होती, एकच पद्धत आपण शिकलो होतो की अशी दोन चलातील रेषीय समीकरणं कशी सोडवायची. त्याच्यासाठी एक पद्धत आपण शिकलो होतो, आणि ती पद्धत होती चलाचा सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. आपल्याला काय करायचं माहितीये, दोन चलातील रेषीय समीकरणं सोडवायची आहेत. दोन चलातील काय करायचे आहेत, रेषीय समीकरणं आपल्याला आता सोडवायची आहेत.
थोडक्यात काय माहित आहे मी तुम्हाला सांगते बघा. समजा मी तुम्हाला एक असं समीकरण दिलं, x अधिक y बरोबर 5. असं समजा मी तुम्हाला एक समीकरण दिलं, x अधिक y बरोबर 5. हे एक समीकरण आहे, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. तर या दोन चलातील रेषीय समीकरण सोडवायचं किंवा त्याची उकल काढायची आपल्याला. उकल तर उकल म्हणजे काय? समीकरणाची उकल म्हणजे काय? तर समीकरणाची उकल म्हणजे चलाच्या किमती असतात. चल जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्या किमती. आता इथे चल कोणते आहेत? ते चल दोन आहेत, एक्स आणि वाय. मग त्याच्या किमती काढायच्या. आता किमती काढायच्या म्हणजे काय करायचं? चलाच्या किमती काढायच्या म्हणजेच एक्स आणि वायच्या अशा किमती शोधायच्या. मुलांना नीट ऐका, तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे मी, एक्स अधिक वाय बरोबर 5. याच्या उकल म्हणजे काय असतं? तर उकल म्हणजे चलाच्या किमती असतात. म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत आणि एक्स आणि वाय ची अशी किंमत ऐकताय ना मुलांना? एक्स आणि वाय ची अशी किंमत, एक्स आणि वाय ची अशी किंमत ज्या किमती मी टाकल्या. आता इथे बघा समीकरणाच्या दोन बाजू आहेत, एक डावी बाजू, डाव्या बाजूकडे आहे एक्स अधिक वाय, हे डावी बाजू आहे एक्स अधिक वाय आणि मध्ये बरोबरचं चिन्ह आहे आणि ही उजवी बाजू आहे. उजवीकडे 5 आहेत आणि डावीकडे एक्स अधिक वाय आहे. मग काय झालं पाहिजे माहितीये? मध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी झाली पाहिजे. म्हणजे एक्स आणि वायच्या अशा किमती ज्याच्याने दोन्ही बाजू सारख्या होतील. म्हणजे उजवीकडे तर 5 आहे, मग एक्स आणि वायच्या कोणत्या मी अशा किमती घेऊ की जेणेकरून मला जे उजवीकडे उत्तर आहे तेच मला इथे डावीकडे मिळेल. म्हणजे एक्स आणि वायच्या अशा किमती ज्यांची बेरीज केली, मध्ये अधिक आहे ना चिन्ह, म्हणजे बेरीज केली की 5 उत्तर यायला पाहिजे की जेणेकरून उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी होईल, कारण मध्ये बरोबरचे चिन्ह आहे. मग एक्स आणि वायच्या अशा कोणत्या किमती मी घेतल्या की त्यांची बेरीज केल्यावर मला 5 उत्तर मिळेल. मग अशा कोणत्या कोणत्या किमती तुम्ही घेऊ शकता एक्स आणि वायच्या की त्यांना मी मिळवलं की 5 उत्तर येईल. बघा मी सांगते, 1 4, 1 4 चालेल. 1 आणि 4 अशा किमती आहेत ज्या मी इथे टाकल्या. 1 अधिक 4 म्हणजे एक्स ची किंमत 1 आणि वाय ची किंमत 4 टाकली तर 1 अधिक 4 5 होणार आहे. म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होतील डावीकडे आणि उजवीकडे, कारण उजवीकडे ऑलरेडी 5 आहेत. मग डावीकडे मी अशा किमती टाकणार एक्स आणि वायच्या ठिकाणी की जेणेकरून दोन्ही बाजू सारख्या होणार. मग 1 4 चालेल. अनम्यूट आहात कोणीतरी, म्यूट करा ना प्लीज, आवाज येतो. 1 4 चालेल मला 2 3 चालेल, कारण 2 आणि 3 पण अशा संख्या आहेत ज्यांची मी बेरीज केली तर 5 उत्तर येणार आहे. मला 4 1 पण चालेल, 4 1, 3 2, 0 5 किंवा 5 0 किंवा ऋण 1 6, ऋण 2 7. बघा ऋण 1 आणि 6 ची पण बेरीज केली तर ऋण 1 आणि 6 ची बेरीज पण 5 येते. आपण शिकलोय नियम, दोघांची चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. मग ऋण 1 आणि अधिक 6 यांची पण जे उत्तर आहे ते 5च येणार आहे. तुम्हाला माहित आहे ना पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी आपण कशी करतो? सारखे समान चिन्ह असतील तर बेरीज होते, वेगवेगळी चिन्ह असतील तर वजाबाकी. मग ऋण 1 आणि 6 जर मी घेतले तर ऋण 1 आणि 6 यांची बेरीज केली तरी 5च उत्तर येतं, कारण एक चिन्ह ऋण, एक संख्या ऋण आहे, एक धन आहे, त्यामुळे ह्यांची होते वजाबाकी. 5 उत्तर येणार, 6 मधून 1 गेले. म्हणजे ऋण 1 आणि 6 पण चालेल. म्हणजे थोडक्यात काय माहितीये, ऋण 2 7 चालेल, ऋण 3 8 चालेल, ऋण 4 9 चालेल. अशा अनेक उकली तुम्ही सांगू शकता या एका समीकरणाच्या.
x अधिक y बरोबर 5 हे जे समीकरण आहे, या समीकरणाच्या अनंत उकली आहेत, असंख्य उकली आहेत. x अधिक y बरोबर 5, ऋण 2 7, ऋण 3 8, ऋण 4 9, ऋण 5 10, ऋण 6 11, किंवा उलट्या पण घेऊ शकता तुम्ही. म्हणजे ऋण 1 6 आहे तर 6 ऋण 1, ऋण 2 7 आहे तर 7 ऋण 2, म्हणजे 1 4 आहे तर 4 1, या पण त्याच्या उकली आहेत. तुम्हाला कळलं का? म्हणजे मला काय सांगायचं थोडक्यात, की दोन चलातील जे रेषीय समीकरण असतात त्याची उकल एकच नसते. एक जर समीकरण तुम्हाला दिलंय x अधिक y बरोबर 5 किंवा कोणतेही दुसरं समीकरण, तर त्या समीकरणाच्या अनंत उकली असतात. दोन चलातील रेषीय समीकरणाच्या अनंत उकली असतात. म्हणजे अशा खूप साऱ्या x आणि y च्या किमती आपण सांगू शकतो ज्यांनी दोन्ही बाजू सारख्या होतात, डावी बाजू आणि उजवी बाजू. एवढं मी जे सांगितलं ना ते तुम्हाला कळलं का? ते फक्त थम्सअप करून सांग. तुम्हाला कळलंय का? फक्त असं माईक नको ऑन करायला, फक्त थम्सअप करून सांगा की तुम्हाला कळलंय का मी जे सांगितलं तुम्हाला, की जे रेषीय समीकरण असतं त्याला अनंत उकली असतात. हे तुम्हाला कळलं का? कसं? कारण आपण x आणि y च्या ज्या किमती टाकणार तर त्या तुम्हाला खूप किमती मिळतील ज्याने समीकरणाचं समाधान होणार आहे. समीकरणाचं समाधान म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होणार, डावी बाजू उजवी बाजू. समीकरणाला दोन बाजू असतात, एक डावी बाजू असते, एक उजवी बाजू असते. आणि उजवीकडे स्थिर संख्या आहे आणि डावीकडे चल आहे. पण मग त्या चलाच्या जागी कोणत्या किमती टाकल्या मी की दोन्ही बाजू सारख्या होणार आहे? तर आपण बघितलं की x अधिक y. आता समजा मी आणखी एक समीकरण तुम्हाला दिलं, तर मला तुम्ही त्याच्या उकली सांगायचे. तुम्ही सांगायच्या. मी एक समीकरण देते, त्याच्या तुम्ही मला उकल एकेकाने सांगायचं. जर तुम्हाला सांगतात सोपंच येते, त्यातलंच येते. x अधिक y बरोबर 7 जर मी तुम्हाला दिले, x अधिक y बरोबर 7, तर याची उकल कोणाला सांगता येईल का? म्हणजे याच्या पण अनंत उकली आहेत, तर तुम्हाला एखादी सांगता येईल का? x अधिक y बरोबर 7. कोणाला जमेल का? 4 आणि 3. आणखी एकच आहे 4 आणि 3. 4 3 आणि 6 1 आणि 5 2 आणि आणखी त्या तुम्ही उलट पण करू शकता. 4 3 आहे तर 3 4 पण उकल आहे. 6 1 1 6 पण आहे. 5 2 2 5 पण आहे. आणखी 0 7 0 7 आहे. आणखी ऋण 2 आणि ऋण 9. ऋण 2 ऋण 9. ऋण 2 आणि 9 येईल. 9 मुलांना, कारण ऋण 2 आणि 9 ची वजाबाकी होऊन 7 उत्तर येणार. मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. ऋण 2 9 येईल, ऋण 3 10 येईल, ऋण 1 8 येईल है ना, ऋण 4 11 येईल. अशा अनंत उकले. ऋण 5 12 येईल, किंवा याचं उलट 12 ऋण 5 पण लिहू शकता तुम्ही. अशा असंख्य उकली आपण लिहू शकतो. एवढं कळलं?
आता म्यूट करा बरं, आता म्यूट करा. बरोबर. म्हणजे तुम्हाला कळलं की एखाद्या दोन चलातील रेषीय समीकरण जे आहेत, एक समीकरण त्याच्या असंख्य उकली आहेत. दोन चलातील रेषीय समीकरणाच्या असंख्य उकली आहेत हे आपल्याला कळलं. उकल म्हणजे चलाच्या किमती ज्याने चलाचं समाधान होतं. चलाचं समाधान म्हणजे काय, तर दोन्ही बाजू सारख्या होतात. चलाच्या अशा किमती घ्यायच्या की त्या टाकल्या डावीकडे, डाव्या बाजूमध्ये. ही डावी बाजू आहे समीकरणाची, x अधिक y. मग इथे मी 1 टाकलं आणि वायच्या ठिकाणी 6 टाकलं तर काय होईल, इकडे डाव्या बाजूचं उत्तर पण 7 येईल आणि उजवीकडे आधीच 7 आहे. उजवी बाजू जी आहे ती आधीच 7 आहे समीकरणाची. मग डावीकडे अशा कोणत्या किमती टाकू की जेणेकरून डावी बाजू पण 7 होईल. तर 1 6, 5 2, 2 5, 4 3 असे मला वेगवेगळ्या जोड्या मिळतात संख्या चलाच्या किमतींच्या. त्या उकली आहेत सगळ्या. हा मॅम, बस स्क्रीन को स्टॉप करो और दोबारा शेयर करो. स्क्रीन नहीं दिख रहा है. वन ऑफ द स्कूल से करते पुन्हा. अभी दिख रहे हैं मैम? ओके. तर आता आपल्याला शिकायचंय, आपल्याला एवढं कळलं की दोन चलातील रेषीय समीकरणांना असंख्य उकली आहेत. आणि उकल म्हणजे काय ते आपल्याला कळलेलं आहे. उकल म्हणजे चलाच्या किमती ज्याने चलाचं समाधान होतं, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होतात. ज्या किमती मी टाकल्या चलाच्या ठिकाणी तर दोन्ही बाजू सारख्या झाल्या पाहिजे, डावी बाजू उजवी बाजू. आता मला शिकायचं आहे एक सामायिक समीकरणे. एक सामायिक समीकरणे, सायमल्टेनियस इक्वेशन्स इंग्रजीत. एक सामायिक समीकरण. तर एक सामायिक समीकरण म्हणजे काय, तर एक सामायिक समीकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. तर एक सामायिक समीकरण म्हणजे पण आपण मगाशी जी समीकरणं शिकलो तीच असतात. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण. पण एक सामायिक समीकरण आपण कोणाला म्हणतो, तर एकाच वेळी मी जेव्हा दोन अशा समीकरणांचा विचार करते, अशी दोन समीकरण. मगाशी आपण एकाच समीकरणाबद्दल बोलत होतो, पण आता अशी दोन समीकरणं ज्यांचा आपण एकत्र विचार करणार आहोत. म्हणजे वेगवेगळी उकल नाही काढायची आपल्याला, या दोन समीकरणांची एकच उकल काढायची आहे. तर या दोन समीकरणांचा मी जेव्हा एकत्र विचार करते, आता ही दोन समीकरणं कुठली आहेत, तर तीच आहेत, दोन चलातील रेषीय समीकरणच आहेत. मग दोन चलातील रेषीय समीकरणं दोन घ्यायची सोबत, अशी दोन चलातील रेषीय समीकरण. जेव्हा आपण एकत्र त्यांचा विचार करतो तेव्हा आपण त्यांना म्हणतो एक सामायिक समीकरण. अशा दोन समीकरणांचा जेव्हा आपण सोबत विचार करतो, एकत्र विचार केला जातो, तेव्हा त्यांना म्हणतात एक सामायिक समीकरण. एक सामायिक समीकरणे. कारण अशा या एक सामायिक समीकरण म्हणजे काय, तर तीच दोन चलातील रेषीय समीकरण, पण ती दोन असतात, आपण एकत्र विचार करतो, त्याला एक सामायिक समीकरण म्हणतो. आता एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायची आहेत. या धड्यामध्ये आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचे. म्हणजे देताना तुम्हाला एक समीकरण नाही देणार, दोन समीकरण देणार. ती दोन एकत्र आपल्याला सोडवायची असतात, दोघांची उकल काढायची असते. दोघांची उकल काढायची. आता दोघांची उकल म्हणजे काय, आता दोघांची उकल एकत्र काढायची म्हणजे काय करायचं असतं बघा. आता इथे काय गंमत माहितीये का, एक सामायिक समीकरणांची उकल काढायची. मगाशी आपण जी काढली ती दोन चलातील रेषीय समीकरणाची उकल काढली, तेव्हा एकच समीकरण दिलं होतं, त्याच्या आपण उकली काढल्या, मग त्या आपल्याला असंख्य उकली मिळाल्या.
कोणाचं तरी अनम्यूट आहे. रामगड आश्रमशाळा, म्यूट करा प्लीज. तर एक सामायिक समीकरणांची जी उकल आपण काढतो ती उकल म्हणजे काय आहे, तर अशी एक्स आणि वाय ची किंमत, ऐका, अशी एक्स आणि वाय ची किंमत जी समीकरण, आता समजा हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 1 आहे आणि हे समीकरण 2 आहे. तर मला या समीकरणांची उकल काढायची म्हणजे काय करायचंय, अशी एक्स आणि वाय ची किंमत शोधायची जी या दोन्ही समीकरणांचं समाधान करणारी आहे. म्हणजे अशी कोणती किंमत मी एक्स आणि वाय ची घेऊ जे पहिल्या समीकरणाची पण समाधान करते आणि दुसऱ्या समीकरणाचं पण समाधान करते. तर बघा, समजा आपण बघितलं तर एक्स अधिक वाय बरोबर 7च्या आपण मगाशी बघितल्या खूप साऱ्या उकल आहेत, जसं 4, 3 आहे, 5, 2 आहे ना, 0, 7 आहे, ऋण 1, 8 आहे, अशा असंख्य उकली आहेत याच्या पहिल्या समीकरणाच्या. आणि तशा दुसऱ्या समीकरणाच्या जर वेगळ्या आपण म्हणजे वेगळा जर समीकरण एकट्या समीकरणाचा जर विचार केला तर एक्स वजा वाय बरोबर 3 च्या उकली काय काय येऊ शकतात मुलांनो, एक्स वजा वाय बरोबर 3 म्हणजे अशा दोन संख्या एक्स आणि वाय ची अशी किंमत ज्यांची वजाबाकी 3 आली पाहिजे. मग काय काय येईल, वजाबाकी 3 आली पाहिजे. आता वजाबाकी आहे, एक्स वजा वाय बरोबर 3. आता बेरीज नाही, आता वजाबाकी 3 आली पाहिजे. म्हणजे एक्स मधून वाय वजा केला की 3 आलं पाहिजे. पहिली किंमत जी असते ती एक्स असते आणि दुसरी वाय असते. मग पहिली काय घेऊ दुसरी काय घेऊ जेणेकरून त्यांची वजाबाकी 3 आली पाहिजे. असं काय काय घेता येईल तुम्हाला, तुम्हाला 4, 1 घेता येईल. 4 आणि 1, एक्स ची किंमत 4 आणि वाय ची 1 घेता येईल. 4 वजा 1, एक्स 4 घेतली, वाय 1 घेतली, 4 मधून 1 गेलं 3 राहिले, बरोबर आहे. 4 1 चालेल. 5 2 चालेल आणि 7 4, त्यानंतर 8 5 चालेल, 8 5 9 बरोबर. अशा तुम्हाला असंख्य उकली मिळतात. आता म्यूट करा बघू. अशा आपल्याला 8 5 9 6 10 7 11 8 12 9 अशा असंख्य उकली आपल्याला दुसऱ्या समीकरणाच्या मिळतात. दुसऱ्या, म्यूट करा आता. म्यूट करा, कोणाचा अनम्यूट आहे अजून आवाज येतो. कोणाकडे तरी अनम्यूट आहे सर, अनम्यूट करा ना प्लीज. सोमनकर सर म्यूट करा प्लीज. बरं, आता आपल्याला काय करायचंय माहितीये, आपल्याला जेव्हा एक सामायिक समीकरण म्हटलं तर एक सामायिक समीकरण म्हणजे त्यांचा एकत्रित विचार करायचा असतो. दोन्ही समीकरणांचा एकत्रित विचार. सोमनकर सर म्यूट करून राहिलं. हा म्यूट करा ना प्लीज. तर जेव्हा एक सामायिक समीकरण आपण सोडवतो तेव्हा आपण या दोन समीकरणांचा एकत्रित विचार करतो. एकत्रित विचार करतो म्हणजे काय, अशी एक्स आणि वाय ची किंमत जी एकच किंमत जी दोन्ही समीकरणाचं समाधान करते. मग अशी कोणती किंमत तुम्हाला दिसते,
मी जे उकल लिहिले त्याच्यामध्ये अशी कोणती किंमत आहे जी समीकरण 1चं पण समाधान करते आणि 2चं पण? अशी कोणती दिसते तुम्हाला किंमत जी x अधिक y बरोबर 7 साठी पण चालेल आणि x वजा y बरोबर 3 साठी पण चालेल? अशी कोणती किंमत आहे? हा, ही बघा, ही 5, 2 ह्याच्यात पण आहे, याची पण उकल आहे आणि याची पण उकल आहे. मग 5 आणि 2 जी आहे ना, ती एकमेव अशी किंमत आहे जी काय करते, या दोन्ही समीकरणांचं समाधान करते. दुसरी कोणतीच किंमत तुम्हाला मिळणार नाही जी या दोन्ही समीकरणांचं समाधान करणारी. बघा, लक्षात घ्या, एकच समीकरण आपण जेव्हा विचार करतो ना, एक समीकरण, 2 चलातील रेषीय समीकरण एक घेतलं ना, तर त्याच्या असंख्य उकली आहेत. अनम्यूट करा ना प्लीज, म्यूट करा ना, अनम्यूट आहात, आवाज येतो. 2 चलातील रेषीय समीकरण जर आहे तर त्याच्या एक समीकरण जर आपण लक्षात घेतोय तर त्याच्या असंख्य उकली आहेत. पण जेव्हा 2 समीकरण आपण एकत्र विचार करतो तेव्हा त्याची फक्त एक आणि एकच उकल असते. इतर कोणती उकल, म्हणजे 2 समीकरणांचा जेव्हा आपण एकत्रित विचार करतो, म्हणजे एक सामायिक समीकरणांचा जेव्हा आपण विचार करतो, एक सामायिक समीकरणे म्हणजे काय की 2 चलातील 2 अशी समीकरणं आपण एकत्र घेतो तेव्हा त्याची एक आणि एकच उकल असते. एक एक वेगवेगळं समीकरण जेव्हा आपण लक्षात घेतो वेगळं वेगळं तेव्हा त्याच्या असंख्य उकली आहेत. पण 2 समीकरण आपण एकत्र विचार केली तर त्याची फक्त एक आणि एकच उकल असते. एवढं कळलं? थम्सअप करा, मी काय सांगितलं ते कळलं असेल. फक्त थम्सअप करा, म्यूट अनम्यूट नका करा. कळलं सगळ्यांना की जर 2 चलातील रेषीय समीकरण आहे तर त्याच्या असंख्य उकली आहेत, पण जर एक सामायिक समीकरणे आहेत तर त्याची एक आणि एकच उकल असते. कारण एक सामायिक समीकरणामध्ये आपण अशी 2 समीकरणांचा एकत्र विचार करतो म्हणून त्याची फक्त एक आणि एकच उकल असते. एक सामायिक समीकरणांची एक आणि एकच उकल असते आणि 2 चलातील रेषीय समीकरण एकच समीकरण आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा त्याच्या असंख्य उकली असतात. बरोबर आहे? कळलं ना सगळ्यांना? बर, आता आपल्याला ही समीकरणं अशी तोंडी, जी सोपी समीकरण आहे त्याची आपण तोंडी उकल काढू शकतो, पण कठीण समीकरण आहेत, थोडी अशी मोठी मोठी समीकरण आहेत, आपल्याला आता मोठी मोठी समीकरणं सोडवायचे तर त्याच्या उकल काढायच्या तर असं आपल्याला ओरली नाही काढता येणार, तोंडी नाही काढता येणार. तर त्याच्यासाठी काही पद्धती आहेत सोडवण्याच्या. एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती आहेत. 3 पद्धतीने आपण एक सामायिक समीकरण सोडवू शकतो. कारण बघा, सोपी समीकरण आता आपण काढलं, एक सामायिक समीकरणाचं तोंडी आपण काढली उकल, पण ते सोपे समीकरण होते ना, त्यामुळे मला तोंडी काढता आलं त्याची उकल. पण जर खूप मोठे मोठे समीकरण आहे जसं की 7x अधिक 3y बरोबर 11, 5x अधिक 4y बरोबर 13, अशी जर मोठी मोठी सहगुणक असलेले, मोठे सहगुणक असलेली समीकरणं जर आहेत तर त्याची उकल करण्यासाठी आपण ओरली काढायला गेलो तर खूप वेळ जाईल. त्याच्यासाठी मग आपल्याला काय करायचंय, काही पद्धती आहेत. 3 पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवता येतात. 3 पद्धती आहेत. 3 पद्धती कोणत्या आहेत? तर पहिली पद्धत जी आहे ती आहे सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. चलाचा लोप करणे ही पहिली पद्धत आहे. सहगुणक समान करून चलाचा लोप करणे ही पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे आलेख पद्धत. आणि तिसरी पद्धत जी आहे ती आहे क्रॅमर्स रूल किंवा क्रॅमर्स पद्धत. त्याच्यामध्ये आपण निश्चयक वगैरे काढतो. क्रॅमर्स पद्धत आहे. सहगुणक पहिली जी पद्धत आहे ही आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत. सहगुणक समान करून चलाचा लोप करणे आपला धडा होता 2 चलातील रेषीय समीकरणांचा.
त्याच्यामध्ये हे आपण शिकलेलो आहोत. हे अर्ध तर आपण ही पूर्ण पद्धत आपण त्याच्यामध्ये सोडवलेली आहे. ह्या पद्धतीने आपण गणित 9वीला सोडवलेली. या 2 पद्धती आपल्याला यावर्षी नवीन आहेत, आलेख पद्धत आणि क्रॅमर्स पद्धत. ठीक आहे. तर आलेख पद्धत आणि क्रॅमर्स पद्धत जी आहे ती आपण नंतर शिकूया. आधी आपण हे जे रिव्हिजन करायचं गेल्या वर्षी जे आपण शिकलो ते आता पण आपल्याला करायचं आहे. ही पद्धतीने सोडवायचे एक समीकरण. पहिली पद्धत आहे. आता या पद्धती कोणत्या आहेत? एक सामायिक समीकरणाच्या उकल काढण्याच्या पद्धती आहेत की उकल कशी काढायची. त्याच्यासाठी 3 प्रकारे आपण उकल त्याची काढू शकतो एक सामायिक समीकरणांची. पहिली पद्धत जी आहे ती सहगुणक समान करून चलाचा लोप करणे, दुसरी आहे आलेख पद्धत आणि तिसरी आहे क्रॅमर्स पद्धत. ठीक आहे. पहिली जी आहे ती आहे आपण ती शिकूया. सहगुणक समान करून चलाचा लोप करणे ही पहिली पद्धत. पहिली पद्धत आहे सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. लोप करणे. आता लोप करणे म्हणजे काय? ते चल आपण काढून टाकायचं, रिमूव्ह करायचे, एलिमिनेट करायचं, काढून टाकणे, लोप करायचे. ते पण कसं करायचंय लोप? की सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. आता चल 2 असतात समीकरणांमध्ये. आपल्याला जे एक सामायिक समीकरण आहेत त्याच्यात 2 चल असतात. मग आपण काय करायचं माहितीये? त्यातल्या 2 चलांपैकी कोणतं तरी एक चल काढून टाकायचं असतं. आपल्याला काय करायचं असतं? काढून टाकायचं असतं. मग तो कसं काढून टाकायचं? तर त्यांचा सहगुणक सारखा करून. म्हणजे कसं असतं बघा 5x आहे आणि 5x आहे. तर ते मी वजा केले ना तर ते जाऊ शकतं. 5x मधून 5x गेलं तर मला 0 उत्तर मिळेल. पण मला समजा एक 5x आहे, एक 3x आहे, तर यांची वजाबाकी केली तर मला 0 नाही मिळणार, मला 2x मिळेल. म्हणून मी पहिल्यांदा काय करते माहितीये? जे चल मला घालवायचं आहे त्याचा आधी सहगुणक सारखा असला पाहिजे. म्हणजे दोन्हीचा सहगुणक 5 5, 6 6, 7 7 जर असेल म्हणजे काय की दोन्ही जी चल आहेत त्यांचा आधी सहगुणक सारखा करा. कारण सहगुणक सारखा झाल्याशिवाय ती पद जाणार नाही, ते चल जाणार नाही. कारण कधी असं बघितलंय का की 6x मधून 3x वजा केले तर कधी 0 उत्तर आलं का? मला ते घालवायचंय म्हणजे मला 0 आणायचंय. मला एक्सचं पदच नकोय. एक्सचं किंवा वायचं कोणत्या तरी एका चलाला तुम्हाला घालवायचं आहे. मग एक्सचं पद जर मला घालवायचंय, चलाचं पद, एक्सच्या चलाचं पद जर मला घालवायचंय तर पहिलं मला त्यांचा सहगुणक सारखा झाला पाहिजे. कारण 6x मधून 3x घालून मला 0 नाही मिळणार. मला 6x मधून 6x घालवले तर 0 मिळणार. मला इथे काय करायचंय की एक चल मला घालवायचं आहे, एक चलाचा लोप करायचा आहे. लोप म्हणजे चल घालवणे थोडक्यात. आता मी इथे काय करणार आहे सांगते कसं करायचं. आता तुम्हाला जर आपण गणित सोडू, आपलं पुस्तक जे आहे त्याच्यातलं एक गणित घेऊया. हे आपलं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये आपलं पहिली जी एक्सरसाइज आहे 1.1 ती आपण त्यातलं एखादं गणित छोटस घ्यायचं आणि मी तुम्हाला सोडून दाखवणार कसं सोडवायचं. इथे आपल्याला 1.1 मध्ये त्याच पद्धतीने सगळी गणित सोडवायची. हे पहिलं गणित आहे 3a अधिक 5b दिसतंय गणित. हे आपल्याला सोडवायचं आहे. 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. तर हे गणित आपण घेऊया. 3a अधिक 5b बरोबर 26
आणि ए अधिक 5b बरोबर 22 असंच आहे ना ते गणित आपल्या पुस्तकातले. बरोबर. आता हे गणित सोडवताना काय करायचं माहितीये, पहिलं तर बघायचं की कोणत्या चलाचा सहगुणक सारखा आहे का. चल दोन आहे तिथे, ए आहे आणि बी आहे. एक ए चल आहे, ए चलाची पद आहेत, हे बघा हे ए चलाची पद आणि हे बी चलाची पद, असे दोन समीकरण तुम्हाला दिलेत. हे पहिलं समीकरण आहे, दुसरं समीकरण, आणि या दोन्ही समीकरणांची आपल्याला एकत्र उकल काढायची आहे. त्यासाठी मग आधी काय बघायचं की दोन्ही चलांपैकी कोणत्या चलाचा सहगुणक सारखा आहे का. आहे का मुलांना कोणत्या चलाचा सहगुणक. ए चा सहगुणक सारखा आहे का. सहगुणक बरोबर. ए चा सहगुणक समान नाहीये कारण ए चा सहगुणक इथे 3 आहे आणि इथे काही नाहीये सहगुणक म्हणजे तो 1 आहे. म्हणजे ए चा सहगुणक इथे 3 आहे. हा 1. बी चा सहगुणक सारखा आहे बघा, इथे 5 आहे, इथे पण 5 आहे. त्यामुळे आपण काय करायचंय माहितीये, हा जो चल आहे ना बी बी ज्याचा सहगुणक सारखा आहे ते चल काढून टाकायचं. हा ते चल काढून टाकायचं. बरोबर आहे. आता ते चल काढून टाकण्यासाठी त्यांची चिन्ह बघायची. चिन्ह आता दोघांची जे चल मला घालवायचंय मुलांना हे कळलं पाहिजे. हे नाही कळलं तर आपल्याला गणित नाही सोडवता येणार. म्हणजे समीकरणांची बेरीज करायची की वजाबाकी हे कळलं पाहिजे. म्हणजे मी बेरीज करणार की वजाबाकी हे कशावरून ओळखायचं माहितीये का. कशावरून. हा चिन्ह समान आहे. चिन्ह समान आहे मग काय होईल. चिन्ह समान आहे तर वजाबाकी होईल. बर. पण आपण जे चिन्ह समान असेल तेव्हा आपण पदांची काय करतो. आता इथे अधिक 5b आहे, इकडे बघ इथे अधिक 5b आहे आणि इथे पण अधिक 5b. अधिक 5b आणि अधिक 5b काय होईल. अधिक 5b अधिक 5b काय उत्तर येईल. शून्य येईल. अधिक 5b अधिक 5b शून्य उत्तर येईल. अधिक 5b आणि अधिक 5b च हे दोन्ही अधिक अधिक आहेत बघा. ऐका मी आता म्यूट करा मी सांगते तुम्हाला. समीकरणांची बेरीज कधी करायची आणि वजाबाकी ते कळलं पाहिजे मुलांना. म्यूट. आपली वेळ पण संपली. बरं आपण हे जे आहे ना हे पुढच्या वेळेला कंटिन्यू करू. ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण शिकूया की बेरीज कधी करायची आणि वजाबाकी कधी करायची. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे शिकायचंय की कधी बेरीज करायची समीकरणांची आणि कधी वजाबाकी करायची. ठीक आहे. कळलं सगळ्यांना आता म्हणजे आज मी जे शिकवलं ते कळलं का सगळ्यांना. थँक्यू मॅम. ठीक आहे थँक्यू. बाय. थँक्यू मॅम. बाय. बाय बाय. Hmm.